इज अ पहा टेबलवर काय दिसते बाळांनो? त्रिकोण का दोन त्रिकोण? अच्छा, अगदी बरोबर. आता काय करायचंय माहितीये तुम्हाला? सांगू का? ऐका मग. एकच स्टिक हलवायची आहे. किती स्टिक हलवणार? एक. आणि दोन त्रिकोणाचे चार त्रिकोण करून दाखवायचे. चला मग, आहात का तयार? या पटकन रांगेत. दोन त्रिकोणाचे चार त्रिकोण तयार करायला कोण आहे पुढे? शिवराज. चल शिवराज, तुझ्यापासून सुरुवात करतोय आपण. एकच स्टिक हलव, एकच, आणि चार त्रिकोण तयार करून दाखव. एक स्टिक घेतलेली आहे शिवराजने. पाहूया आपण तो चार त्रिकोण करतो का? झाले का रे? नाही, त्रिकोणच झाला नाही. एकच त्रिकोण आहे हा. हा तर त्रिकोण आहे का? जोडलेला आहे का? नाही. वेल ट्राय. आता शुभांगी आलेली आहे. चल शुभांगी, एक स्टिक घे. एक स्टिक घेतली शुभांगीने. ती आपल्याला चार त्रिकोण तयार करून दाखवणार आहे. दोन त्रिकोणाचे. तुला अशा ठिकाणी मांडायची आहे ती स्टिक की चार त्रिकोण तयार व्हायला पाहिजे. कुठे ठेवशील? अजूनही विचार करत आहे ती. चल, झाले का चार त्रिकोण? दोन आणि मोठा एक, तीन. तीनच त्रिकोण झालेले आहेत. चला, होतं तसं ठेवा. यशोदा, यशोदा चल, तू काय करतेस? कमाल. यशोदाने एकच स्टिक घ्यायची आहे यशोदा, आणि चार त्रिकोण तयार करून दाखवायचे आहेत. कोणत्याही त्रिकोणातली स्टिक घेऊ शकता तुम्ही. चला, यशोदाने एक घेतलेली आहे. यशोदा चार त्रिकोण तयार करून दाखवल. कुठं ठेवणार तू? सेम तू शुभांगी सारखंच केलेलं आहे. तीनच त्रिकोण तयार झालेले आहेत. चला, पुढे कोण येणार आहे? यशोदा नंतर वैष्णवी आलेली आहे. वैष्णवी चल, दोन त्रिकोणाचे चार त्रिकोण कर बाळा. एक स्टिक हलवायची, ही अट आहे तुला, आणि ती स्टिक हलवून पण तुला ठेवायची आहे. एक स्टिक घेतलेली आहे वैष्णवीने. तिला चार त्रिकोण तयार करायचे आहेत. बघ बरं कुठं मांडशील तू? आता यशोदा आणि शुभांगीने प्रयत्न केला होता, पण तीनच त्रिकोण तयार झाले होते त्यांचे. तू कुठे ठेवशील? विचार करत आहे वैष्णवी अजूनही. तिला उत्तर सापडत नाही आहे. तिने पण प्रयत्न केलाय, पण एक त्रिकोण कमी पडलाय. ठीक आहे, काही हरकत नाही. चला, पुढे कोण आहे? सानिया हसतच आलेली आहे. चल सानिया, करून दाखव मला. दोन त्रिकोणाचे चार त्रिकोण घे पटकन. एक स्टिक. फक्त विचार 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 केला तू. आता कृती पण करायला घेतलेली आहे. एक स्टिक घेतलेली आहे. ठेव अशा ठिकाणी. किती त्रिकोण झाले बाळांनो? तीनच झाले. काही हरकत नाही. चला, कोण आहे नेक्स्ट? होतं तसं ठेवा. प्रियांशु, चलो, एक स्टिक उठाना है अब और आपको चार त्रिकोण करके बताना है. चलो, एक त्रिकोण बन चुका है ऑलरेडी. हुआ क्या? नहीं. चला, होतं तसं ठेवा. नेक्स्ट कोण आहे? कोण येणार आहे? नाही समजलं? कुणाला समजलंय? तुला चान्स घ्यायचा आहे? घे मग. चल बघ, कधी म्हणतात समजलं नाही, कधी म्हणतात समजलं, कळलंच नाही. विचार करा, विचार विचार विचार. तुमच्या बुद्धीला चालना द्या आणि या कोड्याचं उत्तर सोडवा. चला पटकन, आपल्याला सगळ्यांना चान्स द्यायचे बाळांनो. एक स्टिक हलवलेली आहे रुद्रने.
2 त्रिकोणाचा एकच त्रिकोण करून ठेवलाय आता पुन्हा त्याने स्टिक ठेवलेली आहे. 3च त्रिकोण तयार झालेले आहे. आमचा अंजर अतिशय उत्स्फूर्त झालेला आहे. त्याला या कोड्याचं उत्तर सापडलेलं आहे असं तो म्हणतोय. तुम्हाला वाटतंय का सापडलं असेल की नाही? नाही कोणी हो म्हणतंय, कोणी नाही म्हणतंय. बघायचं मग. तू हो म्हणतोय. ठीक आहे अंजर, कोणती स्टिक घेणार आहे तू? 4. अरे 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 4 कसा ठेवलाय तू प्रयत्न केलायस पण 4 कसा झालाय बाळांनो? उलटा. अच्छा, आपल्याला कसा ठेवायचा होता? नाही 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 नाही. हा बरोबर. तुला सरळ कस काय सरळ दिसेल तुला ती? नाही, असं ठेवल्यावर आपल्याला उत्तर मिळणार होतं. 2 3 4 नाही, दिस इज अ नंबर 4. दॅट इज अ 4 त्रिकोण. झाले की नाही? यालाच म्हणतात बुद्धीला चालना देणारा खेळ. वेगळा विचार करायचा असतो. सोपं होतं की नाही? पण तुम्हाला सापडलंच नाही, तुम्ही विचारच केला नाही. आपण अंजरसाठी टाळ्या वाजवूयात. कॉंग्रॅच्युलेशन. त्याने प्रयत्न केला पण थोडासा फसला. त्याने उलटा 4 करून दाखवला होता. ओके, चला.